शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 धडा 6 नियम सर्वांसाठी। मुलांनो, वाहतुकीचे नियम तुम्हाला माहीतच असतील। रस्त्यावर जाताना लाल सिग्नल लागला की गाड्या थांबतात। रस्ता पार करताना नेहमी झेब्रा क्रॉसिंगवरूनच करावा। तसेच पिवळा सिग्नल लागला की गाड्यांचा वेग कमी करावा आणि हिरवा सिग्नल लागला की गाड्या चालू होतात। तर मुलांनो, रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारची वाहने असतात आणि जर सर्वांनी हे नियम पाळले तर कधीही कोणताही अपघात होणार नाही। त्यासाठी रस्त्याच्या नेहमी डाव्या बाजूने चालावे। वाहतूक सुरळीत चालावी म्हणूनच हे नियम तयार केलेले असतात आणि आपण ते पाळतो। तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठीही काही नियम असतात। प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे कळावे यासाठी नियम तयार करावे लागतात। मुलांनो, नियमाच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते। आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो आणि नियम हे सर्वांसाठी सारखेच असतात। उदाहरणार्थ, शाळेत जाणारी मुलं शाळेत जातात तर शाळेसंबंधित असणारे सर्व नियम ते त्या मुलांना लागू होतात। म्हणजे अभ्यासाची वेळ, मधल्या सुट्टीची वेळ आणि खेळण्याची वेळ। मुलांनो, शाळा असू देत किंवा खेळ असू देत, नियम हे सर्वांसाठी सारखेच असतात। नियमापुढे कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते। नियमाचे पालन न केल्यास शिक्षा होते आणि नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही। अशा प्रकारे समानता हा नियमाचा आधार असतो। समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल। मुलांनो, आपलं सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालतं आणि हे नियम देखील आपणच तयार करत असतो। ते सर्वांच्या हिताचे असतात आणि त्यामुळेच आपण त्याचे काय करतो, पालन करतो। उदाहरणार्थ, लहान मुलांशी प्रेमाने बोलावे, तसेच मोठ्यांना, वडीलधाऱ्या माणसांना मान द्यावा, त्यांच्या आज्ञेचे पालन करावे। तसेच आपल्या समाजातील सण उत्सव आनंदाने साजरे करावे। पण मुलांनो, समाज नियमासाठी केले जाणारे नियम आणि निसर्गाचे नियम यामध्ये फरक असतो। निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात। निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही। जसं सूर्याचं उगवणं व मावळणं किंवा ऋतुचक्रातील बदल हा कधीच थांबत नाही। तसेच गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही। समुद्राची भरती, ओहटी, तसेच चंद्राच्या बदलणाऱ्या कला या सर्व गोष्टी निसर्ग नियमानुसार चालू असतात। निसर्गातील नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात आणि निसर्गातील नियम कधीही कालबाह्य होत नाहीत, परंतु माणसांसाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात। तर आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता तेव्हाचे नियम वेगळे होते आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरनं परिस्थिती बदलली आणि त्यानुसार नियम देखील बदलले। उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा 21 वर्षावरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता आणि 1988 नंतरनं मतदानाचा हक्क व्यक्तीस 18 वर्ष पूर्ण झाल्यावरती देण्यात आला। म्हणजे परिस्थितीनुसार नियमामध्ये बदल करणे गरजेचे असते। तर मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा, मुलगा व मुलगी किंवा स्त्री आणि पुरुष यांचा दर्जा समान असतो। त्यांना विकासाच्या सारख्याच संधी मिळाल्या पाहिजेत। मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय। सर्व वयोगटातील व्यक्तींना सकस अन्नाची गरज असते, परंतु काही घरांमध्ये मुलगा आणि मुलगी असा भेद केला जातो। मग अशा मुलींच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल? मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणे अयोग्य आहे। मुलींना अन्न कमी देणे किंवा शाळेत न पाठवणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे। पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता। त्यांचं आयुष्य चूल आणि मूल यापुरतंच मर्यादित होतं। तसेच विधवा विवाहासाठी सुद्धा त्यांना मान्यता नव्हती। परंतु
काही समाजसुधारकांनी प्रयत्न केले आणि स्त्रियांना आणि विधवा पुनर्विवाहासाठी मान्यता मिळाली. तर हे झाले सामाजिक नियम आणि ते आपण आपल्या सोयीनुसार किंवा आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार त्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. जसा मुलगा आणि मुलगी असा भेद केला जातो आणि मुलींवरती अन्याय केला जातो, त्याचप्रमाणे समाजातल्या अन्य घटकावरही आपल्याला अन्याय होताना दिसतो. मुलांनो, या चित्राचं निरीक्षण करा आणि या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे ते पहा. तुमचे सगळे पैसे परत केले तरी कर्ज कसं शिल्लक राहिलं आहे. या चित्रामध्ये एक सावकार आहे आणि एक बिचारा गरीब शेतकरी आहे. शेतकरी वारंवार पैसे देऊन सावकाराचं कर्ज फेडतोय, परंतु तरी पण सावकार कर्ज शिल्लक असल्याचं दाखवतोय आणि अशा प्रकारे शेतकऱ्यावरती अन्याय होतोय. जर यासाठी काही नियमावली जर केलेली असती तर शेतकऱ्यावरती हा अन्याय झाला नसता. आता ह्या दुसऱ्या चित्राचं निरीक्षण करा. एकही सुट्टी न घेता महिनाभर काम करून घेणारी इथं मालकीण तुम्हाला दिसत आहे आणि तिला पगारही कमी दिला जात आहे आणि महिन्यातून एकही सुट्टी तिला न देता तिच्याकडून जास्तीत जास्त काम करून घेतलं जात आहे. जर यासाठी सुद्धा शासनाने काही नियमावली बनवून दिली किंवा काही नियम ठरवले तर या गरीब लोकांवरती अन्याय होणार नाही. तसेच घरामध्ये होणारे स्त्रियांवरती अन्याय, कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम हे करावेच लागतात आणि प्रत्येक नियमाचा काही ना काही हेतू असतो. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकावर रात्री 10 वाजल्यानंतरनं बंदी, मुलामुलींना मोफत प्राथमिक शिक्षण, निर्माल्य व अन्य कचरा नदीत टाकण्यास बंदी, बालकामगारांच्या नेमणुकीवरती बंदी, तसेच जंगलतोड व शिकारीवर बंदी, कौटुंबिक हिंसेपासून महिलांना संरक्षण. मुलांनो, कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये असे जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी काही नियम करावे लागतात आणि ते नियमसुद्धा पाळावे लागतात. रूढी परंपरा. मुलांनो, आपण आपल्या जीवनात अनेक रूढी आणि परंपरेचे पालन करत असतो. आपले आईवडील, आजी आजोबा, नातेवाईक यांचे पाहून आपण त्या परंपरा पाळत असतो आणि आपल्या समाजामध्ये अनेक रूढी आणि परंपरा आहेत. आपण सण समारंभाचा एकत्रित आनंद घेत असतो. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतो आणि तसेच पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळत असतो. तसेच प्राण्यांविषयी असणारे आपले प्रेम, कृतज्ञताही व्यक्त करतो आणि अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनामध्ये आहेत. पण मुलांनो, असे जरी असले तरी काही रूढी व परंपरा मात्र अयोग्य आहेत आणि त्या आपल्या समाजाच्या फायद्याच्या नाहीत. उदाहरणार्थ पहा, जातीभेद. यामुळे काय होतं की समाजामध्ये उच्च नीच अशी दरी निर्माण होते आणि विषमता वाढली जाते. पूर्वी आपल्या देशामध्ये अस्पृश्यता ही एक अमानुष आणि अन्यायकारक अशी प्रथा होती, परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतरनं स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची ही प्रथा नष्ट केली. कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढींचे निर्मूलन देखील करावे लागते. आपल्या देशामध्ये सती, बालविवाह यासारख्या रूढींवर कायदा करून बंदी घालण्यात आली. तसेच जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रामध्ये करण्यात आला. तसेच लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेलाही कायद्यानं बंदी घालण्यात आली. मुलांनो, चुकीच्या रूढी परंपरेमुळे समाजातल्या काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते. त्यांना शिक्षण मिळत नाही, प्रगतीची संधी मिळत नाही, रोजगार मिळत नाही आणि त्यामुळे त्यांच्या वाट्याला गरिबी येते. शिक्षणाचा अभाव आणि या सर्वामुळे सामाजिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्या आपण सर्वांनी एकत्र येऊन दूर केल्या पाहिजेत. पर्यावरण रक्षण. मुलांनो, समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात तसेच पर्यावरण रक्षणासाठीही कायद्याची गरज असते.
उदाहरणार्थ जंगलतोड व शिकारीवर बंदी घालून पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे असते. आपण अनेक बाबतीत निसर्गावरती अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता ही निसर्गामुळेच होते आणि आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे. त्यासाठी आपण साधनसंपत्तीचं जतन केलं पाहिजे, त्याची काळजीपूर्वक वापर केला पाहिजे. शेतामध्ये कमीत कमी रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे. नदी, नाले, विहिरी यांच्या ठिकाणी स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. निसर्गातील सर्व गोष्टींचा आपण काळजीपूर्वक वापर केला, या साधनसंपत्तीचे जतन केले तरच आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरेल. तर मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, जातीभेद, स्त्री पुरुष विषमता आणि स्त्री शिक्षणाचा अभाव हे आपल्या समाजातील प्रमुख अडथळे होते. ते दूर करण्याचा प्रयत्न महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांना मोठा संघर्ष करावा लागला आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी त्यांना मोलाची साथ दिली. तसेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांनीही स्त्री शिक्षणासाठी मोठे कार्य केले. त्यामुळेच या सर्व समाजसुधारकांचे कार्य आपल्या समाजात चांगले बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरले आहेत. तर मुलांनो, आपण या पाठामध्ये काय काय शिकलो? माणसांसाठी असणाऱ्या नियमांमध्ये बदल होतात. पूर्वीच्या काळी नियम हे धार्मिक परंपरा व सामाजिक रूढींच्या स्वरूपात होते. अनिष्ट व अमानुष रूढी आणि परंपरेच्या विरोधामध्ये कायदे केले जातात. तसेच पर्यावरणाचे रक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा काळजीपूर्वक वापर हे आपण सर्व या पाठामध्ये शिकलेलो आहोत.